वंदे मातरम सोशल मीडिया परिवार, सरफरोशी की तमन्ना आज हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू है कातिल में, असं म्हणून इन्कलाबचा नारा देऊन आपल्या भारत देशाला संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करणारे आपल्या भारत देशाचे सुपुत्र भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना 23 मार्च 1931 साली फाशी देण्यात आली। फाशी का देण्यात आली? कारण त्यांनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली आणि या भारत देशाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळण्यासाठी हसत हसत फासावर जाणार हे नवयुवक आज त्यांचं बलिदान, शहादत दिवस। ही फाशी बेकायदेशीरच आहे असं मला वाटतं, कारण फाशीची जी तारीख होती ही 24 मार्च 1931 सालाची होती, परंतु फाशीच्या ठरलेल्या तारखेच्या एक दिवस अगोदर म्हणजेच 23 मार्च 1931 साली च्या एक दिवस अगोदरच ह्या क्रांतीवीरांना फाशी देण्यात आली। घाबरलं होतं सरकार, त्यावेळेचं इंग्रज सरकार हे यांना घाबरलं होतं। वहा त्यांचा जुनून आणि त्यांची जवानी। खरंच आजची जर आपण तरुणाई बघितली तर ही कुठे चाललेली आहे? नशेच्या आहारी चाललेली आहे, बेजबाबदारीच्या आहारी चाललेली आहे। आजच्या तरुणाईला खरंच अशा भगतसिंगचा, राजगुरू आणि सुखदेव यांचा आदर्श घ्यायला पाहिजे, कारण कवळ्या वयातच त्यांनी देशासाठी शहीद झालेले। फाशीचा फंदा ज्यावेळेला त्यांना फाशी सुनावण्यात आली त्यावेळेला त्यांनी हसून त्याचं स्वागत केलं, आणि ज्यावेळेला त्यांना ह्या झोपलेल्या ब्रिटिश सरकाराच्या कानठाळे बसवायच्या होत्या आणि त्यांचा आवाज हा ब्रिटिश सरकारपर्यंत पोचवायचा होता, त्यावेळेला त्यांनी मोकळ्या जागेमध्ये ब्रिटिश विधानसभेमध्ये त्यांनी बॉम्ब टाकले होते, कारण त्यांना झोपलेलं सरकार जागं करायचं होतं। मोकळ्या जागी टाकले होते, परंतु त्याच्या खटल्यामध्येच त्यांना फाशी देण्यात आली। फाशी एक दिवस अगोदर देण्यात आली, त्याच्यामुळे ती मी बेकायदेशीर असं मी म्हणते, कारण ठरलेली फाशीची वेळ जी होती त्या ठरलेल्या फाशीच्या वेळेमध्येच फाशी द्यायला पाहिजे, किंवा जो पण शिक्षा ज्या आरोपीला देण्यात येते ती त्या वेळेनुसार आणि त्या तरतुदीनुसारच द्यायला पाहिजे। परंतु हे जे क्रांतिकारी होते त्यांना एक दिवस अगोदर फाशी देण्यात आली, त्याच्यामुळे ही फाशी माझ्या नजरेत तरी बेकायदेशीरच आहे। परंतु ह्यांचं बलिदान वाया जाऊन देऊ नका। आज त्यांना विनम्र अभिवादन करते आणि